नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा शांतता राखावी असं आवाहन केलं। मुख्यमंत्री शिंदे यांनी आज जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी तालुका अंबड येथे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली। त्यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं। जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडलं। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीवर हात ठेवला, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, मुख्य विषयाला हात घालत त्यांच्याशी चर्चा केली। यावेळी त्यांनी जरांगे आणि मराठा आरक्षण आंदोलकांच्या बहुतांश मागण्यांबाबत शासन ठोसपणे कार्यवाही करत असल्याची माहिती दिली। तसेच सारथी अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बाबतीत करण्यात आलेल्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही केली जाईल असं जाहीर केलं। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल मनोज जरांगे यांनी सरळ भूमिका मांडली। जरांगे जिद्दीने आणि चिकाटीने आंदोलन पुढे नेत आहेत। ज्यांचा हेतू शुद्ध असतो, स्वच्छ असतो, प्रामाणिक असतो, त्याच्या मागे अशी जनता खंबीरपणे उभी राहते। म्हणूनच पहिल्या दिवसापासून या ठिकाणी लोकांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला। शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। यापूर्वी देखील सरकारनं मराठा समाजाला आरक्षण 16 ते 17% आरक्षण दिलं होतं। हे आरक्षण उच्च न्यायालयात देखील टिकलं होतं, पण ते पुढे सर्वोच्च न्यायालयात रद्द झालं। ते का झालं, कसं झालं याची चर्चा अनेकदा झाली। त्याची माहिती जरांगे यांच्यासह सर्वांनाच आणि आंदोलकांनाही आहे। याबाबत परवा रात्री आपल्या शिष्टमंडळाशी चर्चा केली। आपल्याला मराठा आरक्षण मिळालं होतं, ते मिळालंच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आहे। राज्यातील सत्ता संघर्षानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदारांच्या पात्र अपात्रते संदर्भातील महत्त्वाची सुनावणी आजपासून सुरू झाली। या सुनावणीसाठी ठाकरे गटाचे सर्व आमदार हजर होते, तर याचिकेची परतच मिळाली नसल्यानं युक्तिवाद करण्यात अडचण येत असल्याचं शिंदे गटानं म्हटलंय। यावरून विधानसभा अध्यक्षांनी कागदपत्रे देण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ दिलाय। आता या प्रकरणाची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे। आमदार अपात्रतेच्या प्रकरणातील सुनावणीसाठी आज शिंदे गटाचे 21 आमदार उपस्थित होते, तर ठाकरे गटाचे सर्व आमदार सुनावणीसाठी उपस्थित होते। या प्रकरणात एकूण 41 याचिका दाखल करण्यात आल्या। शिंदे गटाच्या वतीनं सर्व आमदारांच्या स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या। त्यामुळे याचिकांची संख्या वाढली आहे। ही सर्व प्रकरणं वेगवेगळी नसून एकच असल्याचं ठाकरे गटाच्या वतीनं वकिलांनी सांगितलं। तसेच सर्व प्रकरणांची एकत्र सुनावणी घेण्याची विनंती केली। या सुनावणी अंती विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला। शिंदे गटाच्या वतीनं अर्ज दाखल करण्यात आला की सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेच्या प्रती आम्हाला उपलब्ध करून द्याव्या। प्रभूंनी याचिका केली होती की सगळ्या प्रकरणांची सुनावणी एकत्र घेतली जावी। अध्यक्षांनी दोन्ही पक्षांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांचे कागदपत्र एकमेकांना द्यावेत। यानंतर पुढची तारीख दिली जाईल। त्यानंतर सुनावणी कशा पद्धतीने होईल हे निश्चित करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे कागदपत्र सादर करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे। मराठवाडा मुक्ती संग्रामात तत्कालीन बीडकरांचे महत्त्वाचे योगदान असून या स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे। या घटनेला यावर्षी 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत। यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपलं उज्ज्वल भविष्य घडवावं असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले। छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणावर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे या शुभ्र हस्ते झेंडा दाखवून प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला। त्यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी श्रीमती मुधोळ मुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले असून हे स्वातंत्र्य अधिक बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या स्वातंत्र्य सैनिकांचा अभ्यास करावा आणि त्यामधून प्रेरणा घ्यावी असं संबोधित केलं। 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा विभाग निजाम राजवटीतून मुक्त झाला। या घटनेचा 75 वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्तानं बीड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आजपासून सुरू झालं। मराठवाड्यात मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या प्रेरणेनं बीड जिल्ह्यात व बीड शहरात आज सकाळी भव्य विद्यार्थी प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, प्रकल्प संचालिका संगीता देवी पाटील, उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ज्ञानोबा मोक्टे, शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप आदी उपस्थित होते। सदरील रॅली शिवाजी पुतळा, नगर रोड, राजीव गांधी चौक, कॅनल रोड या मार्गाने फिरून रामकृष्ण लॉन्स येथे प्रभात फेरी येथे संपली। या रॅली बीड शहरातील विविध 19 माध्यमिक शाळा व 2500 विद्यार्थी सहभागी झाले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी केले। या प्रसंगी विविध शाळांनी गीतांचं सादरीकरण केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोठुळे यांनी तर आभार भगवान सोनोने यांनी मानले।
राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय आदी सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटी भरती पद्धत कायमस्वरूपी बंद करावी, तसेच राज्यातील सर्वसामान्य भोजनांच्या पाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या सरकारी शाळा उद्योजकांना चालवण्यास देण्यात येऊ नयेत या प्रमुख मागण्यांसाठी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी परळी विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत। याबाबत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या राज्य शासनाच्या कंत्राटी नोकर भरती प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करण्यात यावी। यापुढे राज्य शासनाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या सर्व नोकऱ्या व कंत्राटी पद्धतीनं न देता कायमस्वरूपी जागा भरण्यात याव्यात। नोकर भरती प्रक्रियेचं काम कोणत्याही खासगी संस्थांना देऊ नये। याबरोबरच महाराष्ट्रातील 60,000 सरकारी शाळा चालवण्यासाठी उद्योजकांना देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतलाय। हा निर्णय म्हणजे राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब पालकांच्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे। सध्या शिक्षण प्रचंड महाग झालं असून खासगी शाळांमधून प्रचंड फीस आकारणी करण्यात येते। त्यामुळे राज्य शासनाने सरकारी शाळा जर उद्योजकांना चालवण्यास दिल्या त्या सर्वसामान्य पालकांचे व विद्यार्थ्यांचं आर्थिक शोषण होईल। राजस्थानी पोदार लन स्कूलमध्ये 14 सप्टेंबर रोजी सकाळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करून हिंदी दिवस साजरा करण्यात आला। या हिंदी सप्ताहामध्ये विविध कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य, वक्तृत्व, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। हिंदी दिनाचा इतिहास पाहता स्वातंत्र्यानंतर 14 सप्टेंबर 1949 रोजी देशात हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला। अशा विविध माहिती देण्याद्वारे विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत मांडले। 14 सप्टेंबरला हिंदी दिन ही तारीख सर्वप्रथम देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निवडली होती। 1953 पासून राष्ट्रीय भाषा संवर्धन समितीच्या शिफारशीनुसार दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जाऊ लागला। तो आपण जोपासला पाहिजे असं प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पोद्दार स्कूलचे सचिव बद्रीनारायण बाहेती यांनी केलं। यावेळी पोद्दार स्कूलचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, उपाध्यक्षा सौ प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमिक डायरेक्टर बीपी सिंग, प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला। हिंदी विभाग प्रमुख अंकुश पवार, शिक्षिका पूनम मुंडे, शिक्षिका मनीषा वाघ, शिक्षिका अंजली नानवटे, शिक्षिका पठाण मॅडम आदींनी हिंदी सप्ताहामध्ये परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शालेय विद्यार्थी अक्षदा मोरे, युविका तडस, निहार रोडे, पिहू जाजू यांनी केले, तर शिक्षक रुपेश बावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती शाळेचे उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी यावेळी दिली आहे। आपल्या कृषी संस्कृतीमध्ये बैलपोळा सणाचं मोठं महत्त्व आलेलं आहे। शेतीला आधुनिकता प्राप्त होत असतानाही बळीराजाचं बैलांसोबत पूर्वापार चालत आलेलं अनोखं नातं कधीही लुप्त होणार नाही। हा स्नेहांकित बंध वृद्धिंगत करण्यासाठी काल 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास कोल्हारवाडी येथे विरोधी पक्षनेते, विधान परिषद अंबादास दानवे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोदार आणि जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैलपोळा सण मोठ्या आनंदोत्सवात साजरा करण्यात आला। सर्जराजाची विधिवत पूजा करून उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना पशुधनाचा साथीने देशाची, महाराष्ट्राची अखंड प्रगती होत राहावी अशा शुभेच्छा अंबादास दानवे, किशोर पोदार आणि अनिलदादा जगताप यांनी दिल्या। बैलपोळा सण साजरा करण्यासाठी खास कोल्हारवाडी येथे एकाच वेळी अंबादास दानवे, किशोर पोदार आणि अनिलदादा जगताप एकत्रित आल्यानं गावकऱ्यांचा यंदाच्या बैलपोळा सणाचा आनंद द्विगुणित झाला होता। सर्वत्र गावात आनंदाचं वातावरण पाहण्यास मिळालं। दरम्यान अंबादास दानवे, किशोर पोदार यांच्यासह कोल्हारवाडी येथील शेतकरी बांधवांशी मुक्त संवाद साधला, त्यांच्या समस्या अडचणी समजून घेतल्या। पावसाअभावी सर्वत्र दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। यावर लवकरच शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकरी बांधवांवर आलेल्या संकटाचे ओझे रिकामी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास यावेळी उपस्थित ग्रामस्थ शेतकऱ्यांना देण्यात आला। या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी, युवासेना, सर्व अंगीकृत संघटनांचे आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयुष्यमान भव अभियान कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय व परळीचे डॉक्टर रवींद्र प्रकाश जगतकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित करून सत्कार करण्यात आला। उत्कृष्ट कामगिरीबद्दल परळीचे डॉक्टर रवींद्र प्रकाश जगतकर यांचं सर्वत्र अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत। केंद्र शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भव या मोहिमेचा देशाच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे। आयुष्यमान भव योजनेअंतर्गत आज राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मूजी यांनी भारतीयांना आरोग्याच्या या
पंधरवाड्यात अधिकाधिक सहभागी होऊन 5 लाखांपर्यंतच्या सेवेचा लाभ देण्याचं आवाहन केले। जास्तीत जास्त गोरगरीब लोकांपर्यंत आयुष्यमान भव योजनेअंतर्गत आरोग्य मोफत तपासणी केली जाणार असल्यानं ही योजना गोरगरीब सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार आहे। आयुष्यमान भव अभियानाचा शुभारंभ प्रसंगी ठाणे जिल्हा समन्वयक परळीचे डॉक्टर रवींद्र प्रकाश जगतकर यांच्या आयुष्यमान भव अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करून सत्कार करण्यात आला। पावसाळा सुरू होऊन 3 महिने झाले, मात्र अद्यापही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्यानं मराठवाड्यातील खरीप पिकं धोक्यात आहेत। मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। पोळा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सण असून यंदाच्या पोळ्यावर दुष्काळासह लंपी आजाराचं सावट आल्यानं अगदी साध्या पद्धतीने शेतकऱ्यांना पोळ्याचा सण साजरा करावा लागतोय। गेल्या काही महिन्यांपासून जनावरांना लंपी आजाराची लागण होऊ लागली आहे। हा आजार संसर्गजन्य असल्यानं एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना होतो। आज पोळ्याची मिरवणूक न काढण्याचे आदेश प्रशासनाने दिले। यातच यंदा दुष्काळाचं सावट असून समाधानकारक पाऊस पडला नसल्यानं खरीप पिकं 50% वाया गेली आहेत। एकूणच आजारी परिस्थिती चिंताजनक असल्यानं शेतकऱ्यांना अगदी साध्या पद्धतीने पोळ्याचा सण साजरा करावा लागतोय। आता येथेच थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।